बाळांनो, बाल सवंगडीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला चंद्राच्या वर जो डाग दिसतो सस्यासारखा त्याची कथा सांगणार आहे की तो डाग कसा पडला। तर खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। आकाशात चमकणारा चंद्र खूप सुंदर होता, इतका सुंदर की देवता सुद्धा त्याची स्तुती करत असत। हळूहळू चंद्राला आपल्या सौंदर्याचा खूप गर्व झाला। तो मनात म्हणू लागला, मीच सर्वात सुंदर आहे, माझ्यापेक्षा सुंदर कोणीच नाही। हळूहळू चंद्राची घमेंड वाढू लागली। एक दिवस आकाशात एक छोटासा ससा उड्या मारत फिरत होता। त्याने चंद्राला पाहिलं आणि आनंदाने म्हणाला, चंदामामा चंदामामा, तुम्ही किती सुंदर दिसता, मी तुमच्याकडे येऊ शकतो का? चंद्राने घमंडीत उत्तर दिलं, तू एवढासा छोटा ससा माझ्याकडे? आधी स्वतःला आरशात बघ, मग माझ्याकडे ये आणि मला बोल। ससा खूप दुखी झाला, पण तो काहीच बोलला नाही। तेव्हा जवळच एक ऋषी ध्यान करत बसले होते। त्यांनी चंद्राची घमंडीची वाक्य ऐकली। ऋषींनी मनात विचार केला, चंद्राला सौंदर्याचा घमंड झाला आहे, सौंदर्यावर गर्व करणं योग्य नाही, चंद्राला धडा शिकवला पाहिजेच। ऋषींनी सशाला जवळ बोलवले आणि म्हणाले, बाळा बाळा, तू दुखी होऊ नकोस, तू खूप दयाळू आहेस आणि दयाळूपणा हीच सुंदर